तरी सांगा गे सांगा माझा कृष्ण देखिला काय कोणीतरी सांगा गे सांगा कोणीतरी सांगा गे सांगा. त्या गवळणी असणाऱ्या महाराज भगवान परमात्म्यावरती एवढं प्रेम करणाऱ्या होत्या आणि अशा गवळणीवरती एक दिवसाचा प्रसंग असा आला की ज्यावेळेस आणि आक्रोराने सुंदर असा रथ सजविलेला आहे. त्या रथाला फुलं वगैरे लावलेली आहेत आणि मथुरेकडून तो रथ गोकुळामध्ये असा चालत चालत ज्यावेळेस आलेला आहे. गावातल्या गवळणी सगळे विचारू लागले, अगं हा रथ आजपर्यंत आपल्या गावामध्ये कधीच आलेला नाही आणि हा सारथी सुद्धा आजपर्यंत कधीच आपण पाहिलेला नाही. पहिल्यांदाच हा रथ आपल्या गावामध्ये आलेला आहे. नेमकं कशासाठी आलेला आहे? आणि अशी चर्चा करत असताना तो रोज चालत 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 नंदबाबांच्या वाड्यामध्ये गेला आणि नंदबाबाच्या वाड्यात गेल्याच्या नंतर त्या सगळ्या गवळणी त्या रथाच्या पाठीमागे चालत 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 नंदबाबाच्या वाड्यावरती आले आणि आल्याच्या नंतर यशोदा माईला विचारलं, यशोदा माई, आजपर्यंत हा रथ आपल्या गावामध्ये कधीच आलेला नाही, एवढा सुंदर असा रथ सजवून आपल्या गावामध्ये कशासाठी आलेला आहे? असं म्हटल्याच्या नंतर यशोदामाई म्हणते, अगं गवळणींनो, आज भगवान परमात्म्याला नेण्यासाठी अक्रूर आपल्या गावामध्ये आलेला आहे. आणि हे ऐकल्याबरोबर त्या सगळ्या गवळणी रडायला लागल्या महाराज. सगळ्या गवळणी आकांत करून रडायला लागल्या महाराज. अरे, ज्यांच्या ताटामध्ये आम्ही जेवलो आजपर्यंत, ज्याच्याशिवाय आम्ही एक क्षण सुद्धा या गोकुळामध्ये घातलेला नाही, आणि तो असणारा आमचा जीवीची या जीवा, प्रेम भावाची या भावा, तुझं वाचून केशवा अनु नावडे, आम्हाला तुझ्याशिवाय दुसरं काहीच आवडत नाही देवा. आणि असा असणारा भगवान परमात्म्याला आज गोकुळामधून जावं लागतं महाराज. त्या असणाऱ्या गवळणी रडू लागल्या आणि त्या अक्रूराला म्हटल्या, त्या रथाच्या समोर खाली पडल्या महाराज, आकांत करून रडू लागल्या. अरे अक्रूरा, तुला जर देवाला न्यायचं असेल तर पहिलं आमच्या अंगावरून रथ नाही, परंतु आम्हाला जिवंत ठेवून जर तू भगवान परमात्म्याला घेऊन जात असेल तर असं तू करू नको. आकांत करून रडू लागल्या महाराज, रडू लागल्या. शेवटी देवाला ते पाहावेलं नाही. देवानं सांगितलं की अक्रूरा, एक काम कर, आताच्या आता लगेच आपला रथ गावाच्या बाहेर काढ. आणि त्या सगळ्या गवळणी रडू लागल्या महाराज आणि भगवंताला ते पाहावेलं नाही. भगवंताने सांगितलं, अरे अक्रूरा, आता लगेचच्या लगेच रथ गावाच्या बाहेर काढ. गवळणी किती रडल्या हे मला तुम्हाला सांगायचं नाही. ज्या वेळेस रथ हा गावाच्या बाहेर गेला आणि बाहेर गेल्याच्या नंतर भगवान परमात्म्याने त्या रथातून उडी मारली महाराज आणि त्या रथाच्या चाकापाशी भगवान परमात्मा बसले आणि ढसा ढसा भगवान परमात्मा रडू लागला. आणि ही अक्रूरांनी पाहिलं, अरे देवा, तू रडतोस, तुझ्या डोळ्यामध्ये पाणी, आणि या साध्या सामान्य गवळणीसाठी. देव म्हटले, अरे अक्रूरा, तुला ह्या गवळणीचं प्रेम कळणार नाही. अरे या गवळणीने ज्याने जेवढं माझ्यावरती प्रेम केलेलं आहे, या जगामध्ये तेवढं प्रेम माझ्यावरती कोणीच केलं नाही. अरे अक्रूरा, तुला काय सांगावं, मी माझ्या आईलाही तेवढं प्रेम करत नाही. माझ्या बरोबर अनेक गोपाळ राहिले, त्यांच्यावरही माझं प्रेम नाही. माझे बंधू असतील, आमची भावकी असेल, त्यांच्यावरती माझं एवढं प्रेम नाही रे. परंतु या गोकुळातल्या गवळणीने जे माझ्यावरती प्रेम केलेलं आहे